जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण 8व्या दशकातील 9वा सिद्धलक्षण समास पाहत आहे। सिद्धलक्षण सांगता सांगता समर्थ अत्यंत महत्त्वाच्या ओवीपर्यंत येऊन पोहोचले। ही ओवी आहे 54वी ओवी। सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे। समर्थांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली। धर्म म्हणजे नेमकं काय आहे? आपण धर्म या गोष्टीला पूर्णपणे वेगळ्या संदर्भानं पाहतो, वेगळ्या संदर्भानं जगतो। समर्थांनी इथे स्पष्टपणे सांगितलं की स्वरूपामध्ये राहणं हाच खरा धर्म आहे, सगळ्या धर्मांमधील मुख्य धर्म आहे। आपलं वर्तन, आपला न्याय, आपली नीती, आपलं आचरण, आपली कर्तव्ये, आपलं सर्व काही कर्म धर्माच्या चौकटीत बांधलेलं असतं। धर्माची बाह्यरूपं समाजात पुष्कळ आहेत। त्या बाह्यरूपांनुसार वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत, पण तो काही खरा धर्म नव्हे, संतांना अपेक्षित असलेला धर्म नव्हे। धर्म शेवटी काय करतो? मानवी जीवनाला एका नीतीच्या चौकटीमध्ये बांधतो, जेणेकरून समाज सुसूत्रपणे चालावा। नियम ठरलेला नाही आहे का की रस्त्यानं जाताना गाडी डाव्या बाजूनं चालवावी, उजव्या बाजूनं चालवू नये? काही देशांमध्ये याच्या उलट नियम आहे, पण नियम आहे। अशाच पद्धतीनं मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी घातली गेलेली एक चौकट म्हणजे खरं पाहता धर्म आहे। ती चौकट आपली ओळख होऊन बसते, पण ही चौकट बाह्य नसून आंतरिक आहे। ही महत्त्वाची बाब इथे समर्थ सांगत आहेत। कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा म्हणजे बाह्य धर्म बरं का, हे परमार्थात तितकंच महत्त्वाचं नाही। मनुष्यपण हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, कारण ही एकमेव योनी अशी आहे जिथे आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घेता येते, गुरुपदिष्ट साधना करता येते। अन्य योनींमध्ये ही सोय नाही, ही मुभा नाही। त्यामुळे आपण मनुष्य आहोत, तर मनुष्याला सर्वात महत्त्वाचा धर्म कोणता? तर स्वरूपामध्ये राहणं। सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म। आता स्वरूपी राहायचं आहे म्हणजे स्थूल रूपानं राहायचं नाही आहे। कुणी आपलं जन्मगाव आहे तिथेच आयुष्यभर राहतं, तर कुणी कामानिमित्त मोठ्या शहरात जातं, तिथे आयुष्यभर राहतं। पण हे झालं शारीरिक पद्धतीनं राहणं। आता राहणं या गोष्टीकडेही आपण सूक्ष्मपणे पाहूया। समजा आपण कुटुंबाबरोबर काही गोष्ट करत आहे। समजा सगळेजण आपण फिरायला गेलो आहोत, पण ऑफिसमधल्या काही कामाचं टेन्शन आपल्याला आहे। त्या कामाचे विचार सतत आपल्या डोक्यात घोळत आहेत, इतके की आपण कुटुंबाबरोबर फिरायला जिथे गेलेलो आहोत तिथे आपलं लक्षच नाही। मग अशा परिस्थितीत आपला देह त्या ठिकाणी आहे, पण आपण मात्र ऑफिसमध्ये राहिलो आहे। हीच गोष्ट अनेक बाबतीत लागू आहे। आपण आपल्या कर्मांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत आहोत। रात्री झोपी गेल्यानंतर सुद्धा आपण आपल्या कर्मामध्येच आहोत, पण आपण राहतोय कुठे याला परमार्थात महत्त्व आहे। अनुसंधान कशाचं आहे याला परमार्थात महत्त्व आहे। तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जी व्यक्ती कृपण असते म्हणजे कंजूष असते, तिचं सगळं चित्त पैशामध्ये असतं, ती पैशामध्ये राहते। जी व्यक्ती कामी असते तिचं सगळं चित्त स्त्रीमध्ये असतं, ती त्या स्त्रीच्या ठिकाणी राहते। तसं जो ईश्वर भक्त आहे तो भगवंताच्या ठिकाणी राहतो। तुकाराम महाराज थोडी विरुद्ध दिशेची उदाहरणे देऊन आपल्याला ही गोष्ट पटवून देतात की आपली जिकडे ओढ आहे तिकडे आपण राहून असतो। आई पहा,
समजा कोणत्या कारणामुळं मुलाची काळजी आईला लागली तर आई सगळ्या कामांमध्ये असेल पण मुलाच्या काळजीत राहील. अशा रीतीनं आपण करत एक असलो तरी दुसरीकडे राहू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण आपल्या स्वरूपामध्ये जर राहायला शिकलो तर तोच खऱ्या अर्थानं आपला धर्म आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे तीच आपली खरी चौकट आहे जी आपण ओलांडता कामा नये. तीच आपली खरी नीती आहे. तेच आपलं खरं सदाचरण आहे. सदाचरण शब्दामध्ये सुद्धा सत आणि आचरण असे 2 शब्द येतात. सत आहे आपलं आत्मस्वरूप, भगवंत, आपलं खरं स्वरूप. त्याचं आचरण किंवा आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाईल असा आचार म्हणजे सदाचरण. ही खरी धर्माची चौकट आहे. हा आपला खरा धर्म आहे. पण आपण या धर्मामध्ये राहत नाही. आपण बाह्य गोष्टींमध्ये अडकून राहतो. बाह्य गोष्टींच्या अवडंबरामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो. त्याचा खरा अर्थ ओळखून घेऊन आत वळून आपल्या स्वरूपापाशी स्थिर राहता आलं पाहिजे. जे काही करतोय कर्म ते आपण भगवंताला अर्पण करतो का ते तसं अर्पण करा अशी संतांची शिकवण आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाहीत का, कर्मे ईशू भजावा. प्रत्येक कर्मामध्ये खरं म्हणजे भगवंताची पूजा आहे. आपण केलेलं कर्म, त्यामागील विचार, त्यामागील कृती हे सर्व काही आपण खरं पाहता भगवंताला अर्पण केलं पाहिजे. त्यामध्ये मी करता हा भाव टाकून राम करता किंवा सद्गुरू करता हा भाव ठेवून त्या कर्माचा अभ्यास केला पाहिजे. या पद्धतीनं दिवसभरात होणारी सगळी कर्मे खरं म्हणजे ईश्वराची पूजाच आहे. त्यामुळं धर्म म्हणून आपण जो काही आचार करतो तो सुद्धा आपल्या कर्मांमध्येच येतो. समजा गणपती घरी बसवला. आता आपल्या धर्मानुसार आपण गणपती घरी बसवतो. पण हे धर्माचं बाह्य स्वरूप झालं. गणपतीचं खरं स्वरूप काय आहे? आपलं आत्मस्वरूप हाच गणपती आहे. अथर्व शीर्षामध्ये त्याचं स्पष्ट वर्णन आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम. आणखी किती स्पष्टपणे सांगायचं? स्पष्टपणे आपल्याला वेद सांगत आहेत की हा गणपती म्हणजेच आत्मा आहे. याचा अर्थ असा की आपल्या आत्मस्वरूपाचीच सगुण रूपे वेगवेगळी आहेत. कोण गणपतीचं रूप करेल तर कोण शिवाचं करेल, कोणी दत्ताचं करेल तर कोणी रामाचं करेल, कोणी पांडुरंगाचं करेल. म्हणजे पूजनेसाठी उपासनेसाठी बनवलेली पांडुरंगाची मूर्ती हे भगवंताचं बाह्यरूप झालं, जे पूजनाला आवश्यकच आहे. पण ते कशाचं बाह्यरूप निर्माण केलेलं आहे याचं भान आपल्याला पाहिजे. तो खरं म्हणजे आत्माच आहे. आत्म्याची पूजा करता येत नाही म्हणून त्याला रूपामध्ये आणलेलं आहे, जे त्याचं सगुण स्वरूप झालेलं आहे. प्रत्यक्ष शब्दांनी सद्गुरूंचं महात्म्य गाता येत नाही ही गोष्ट सांगताना समर्थ दासबोधात म्हणतात, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा मायायोगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. मुख्य परमात्मा उपासनेमध्ये आणता येत नाही म्हणून त्याची जशी प्रतिमा करावी लागते तसं मायेचा आधार घेऊन मी सद्गुरूंचं वर्णन करीन असं समर्थ म्हणतात. अशाच पद्धतीनं आपली कर्म, आपला बाह्य धर्म हे सर्व आत्म्याकरिता आहे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. नाहीतर आपण जगतोय कशासाठी? आज देहामध्ये आपले श्वास सुरू आहेत. आपण काही ना काहीतरी कर्म करतोय. हे कशासाठी करतोय हेच आपल्याला मुळात माहीत असत नाही. हे सर्व काही आत्मकेंद्रित झालं पाहिजे. आत्मकेंद्रित म्हणजे स्वार्थ केंद्रित नव्हे, आत्म्याशी केंद्रित झालं पाहिजे. आपल्या स्वरूपाशी केंद्रित झालं पाहिजे. असं होणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वधर्मामध्ये राहणं आहे. नाहीतर मग इतर प्राण्यांचे जसे श्वास सुरू आहेत तसेच आपले सुरू आहेत.
इतर प्राणीसुद्धा विषयोपभोग घेत आहेत, तसेच आपणही भोग घेत आहे. आपलं मनुष्य म्हणून त्यात वेगळेपण काय राहिलं? जर आपले श्वास आपल्या आत्म्याला समर्पित झाले, भगवन नामाला समर्पित झाले, तर आपलं वेगळेपण आहे. तिथे आपला खरा स्वधर्म आहे. यात दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की धर्माचं बाह्य स्वरूप जे आहे ते वरवरचं आहे, आतील रंग त्याचा आत्म्याशी संबंधित आहे, तो ओळखला पाहिजे. धर्म आहे म्हणून आपण गणपती बसवू, देवीची स्थापना करू. धर्म आहे म्हणून सत्यनारायणाची पूजा करू. धर्म आहे म्हणून रुद्राचा अभिषेक शंकराच्या पिंडीवरती करू. हे सर्व आपण जरूर करू, पण हे ओळखून असलं पाहिजे की ही पिंडी, ही असलेली गणपतीची मूर्ती, ही असलेली देवीची मूर्ती हे आपल्या आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे. सर्व पूजनामध्ये हा भाव पाहिजे की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे. सुरुवातच पहा अथर्वशीर्षाची. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वम असि. तेच तू आहेस हा जो सद्गुरूंचा बोध आहे त्याला गणपतीच म्हटलं गेलेलं आहे. त्याचा अर्थ असा की हा उपासनेचा मार्ग आहे जो सगुण रूपानं आपल्यासमोर प्रगट होतो. आता मूर्तीचं सगुण रूप आणि त्यामध्ये उपासनेचा किंवा साधनेचा अर्थ कसा दडलेला आहे तो विषय आपण परत कधीतरी पाहू. तो आत्ताच्या निरूपणाचा विषय नाही. आत्ता समर्थ आपल्याला स्वधर्माची खूण सांगतायत, स्वधर्माची व्याख्या सांगतायत. नेमका स्वधर्म काय असतो ते सांगून सिद्ध कायमस्वरूपी या स्वधर्मात असतो असं विधान करतायत. कुठल्याही पद्धतीच्या कर्मकांडांमध्ये, कोणत्याही पद्धतीच्या उपासनेमध्ये, कोणत्याही पद्धतीच्या साधनेमध्ये वरकरणी फरक असेल. कुणाची जपमाळ तुळशीची असेल, कुणाची स्फटिकाची असेल. कुणी डाव्या हाताने जप करेल, कुणी उजव्या हाताने जप करेल. कुणी जपमाळच धरणार नाही, कुणी तीर्थयात्रा करेल. कुणी पारायण करेल तर कुणी ध्यान करेल. साधना पद्धती, उपासना पद्धती अनंत आहेत, पण त्या सर्वांचं ध्येय एकच आहे, स्वरूपाची ओळख करून घेणं. आणि हे ध्येय जर त्यातून काढून टाकलं, हे ध्येय जर बाजूला केलं, तर मग तो केवळ कोरडा कर्मकांड राहतो. त्यातील प्राणच आपण काढून घेतला. असं न घडता त्यामधील प्राणाला ओळखून त्या क्रियेमध्ये राहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ शब्द वापरतात, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मग असा जो अंतर्मुखतेकडे वळला, आपल्या स्वरूपाला जाणून घेण्याच्या प्रयत्नाला लागला, त्यासाठी सद्गुरूंना शरण गेला. सद्गुरूंनी साधनाही दिली, उपदेशही दिला की ते ब्रह्मच तू आहेस, तत्वम असि. आणि मग त्याची साधनाही तो करू लागला की मग अशा साधकासाठी एकमेव धर्म शिल्लक राहतो, स्वरूपामध्ये राहणं. त्या मार्गावरती राहणं हेच त्याचं धर्माचरण. त्या मार्गावरून चालणं हीच त्याची पूजा. त्या मार्गाच्या सतत अनुसंधानात राहणं हेच त्याचं कर्म होऊन जातं. अन्य त्याच्या आयुष्यात काहीही नाही. आता हे तसं अवघड आहे, कारण जीवाला विषयांची ओढ आहे, जीवाला बहिर्मुखतेची खेच आहे. तिथून अंतर्मुखतेमध्ये कायमस्वरूपी जीवाला टिकून राहता येत नाही. पूर्वसंस्कार असतात, जन्मोजन्मीची देहबुद्धी असते, अनेक गोष्टींचे अभिमान येऊन चिकटलेले असतात. शिवाय आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक तापही असतात. या सर्वांमधून कायम अंतर्मुख होऊन स्वरूपाकडे जात राहणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यामध्ये साधनेचे प्रयत्नही लागतात आणि सद्गुरूंच्या कृपेचा हातही लागतो. दोन्ही गोष्टींच्या आधारानं साधक हा प्रवास करत राहतो. पण अर्थातच अवघड वाट असल्यामुळे त्याचं पुन्हा पुन्हा पतन होत राहतं. पुन्हा पुन्हा तो पडतो, परत तो उभा राहतो आणि प्रवास सुरू ठेवतो. अशा वेळी आपला स्वधर्म काय आहे याची जाग समर्थ आणून देत आहेत. स्वरूपी राहणे हा स्वधर्म, आणि हे मुख्य साधू लक्षण आहे. साधू कसा असतो तर तो असा असतो. म्हणजे समर्थ सांगतात, साधका तुला व्हायचं कसं आहे
तर असं व्हायचं आहे. या स्वधर्मामध्ये तू कायम राहा. हाच तुझा सगळ्या धर्मांमधला धर्म आहे की तू तुझ्या स्वरूपामध्ये राहा. आणि हे घडावं यासाठीचा रामबाण उपाय समर्थ सांगतात. आणि तो म्हणजे अशा रीतीनं स्वरूपामध्ये राहून जो स्वधर्मामध्ये आहे त्या सिद्धाची संगत धर, संताची सद्गुरूंची संगत धर. धरिता साधूची संगती, आपशाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी. सिद्धाची लक्षणं ऐकून ही लक्षणं कधी अंगात येणार याची काळजी करायची गरज नाही. समर्थांनी स्पष्ट सांगितलं, सिद्धाची संगत धरा. ज्या उपासना मार्गानं जाऊन साधक सिद्धस्थितीला पोहोचला त्याच उपासना मार्गानं तुम्ही जा आणि स्वतः सिद्धस्थितीला पोहोचा. सिद्धस्थितीला म्हणजेच स्वरूपस्थितीला पोहोचा. तिथे पोहोचलं की त्याची लक्षणं येतीलच. हा विषय याच समासात पूर्वीही झालेला आहे. राजाची सगळी लक्षणं अंगात आहेत, पण राजगादीवरती तो बसलेला नाही. अंगावरती राजवस्त्रे नाहीत, तोपर्यंत लोकांसाठी तो राजा नाही. पण एकदा राजगादीवर बसला की आता तो राजा झाला. तसं जो स्वरूप स्थितीवरती आरूढ झाला त्याच्यामध्ये सिद्ध लक्षणं आपोआप दिसून येतात. स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी. लक्षणांमुळं स्वरूप स्थिती बाणत नाही. पूर्वी आपण गरोदर स्त्रीचं उदाहरण पाहिलेलं आहे. ती गरोदर आहे म्हणून तशी लक्षणं शरीरावरती दिसतात. त्यातील एखादं लक्षण शरीरावरती असणं, पायांना सूज असणं म्हणजे ती बाई गरोदर आहे असा अर्थ होत नाही. हे जे समर्थ सांगत आहेत ते केवळ आणि केवळ साधकानं स्वरूप स्थितीकडे जाणं सुरू ठेवावं म्हणून सांगत आहेत. हे लक्षण अंगी बाणण्यापेक्षा स्वरूप स्थिती अंगी बाणणं महत्त्वाचं आहे. आधी ती प्राप्त करून घे, म्हणजे ही लक्षणं आपोआपच साध्य होतील. याचा दुसरा अर्थ असा की स्वरूपाच्या ठिकाणी अखंडत्वानं राहणं हा खरं म्हणजे स्वधर्म आहे. आणि अशा पद्धतीनं साधू स्वधर्मामध्ये असतो, पण म्हणून साधूसारखं वर्तन करून आपल्याला स्वरूपामध्ये राहता येणार नाही. साधू, संत किंवा सद्गुरू जो उपदेश करतात त्याला अनुसरावं लागेल. संतांच्या संगतीत जाऊन त्यांचं अनुकरण करायचं नसून त्यांना अनुसरायचं आहे. अनुकरण करणं म्हणजे ते घालतात तशी वस्त्र घालणं. ते समजा गुडगुडी ओढत असतील तर गुडगुडी ओढणं, ते तंबाखू खात असतील तर तंबाखू खाणं म्हणजे संताचा सहवास नव्हे. ते जो उपदेश करतात त्या मार्गावरून प्रत्यक्ष वाटचाल करणं म्हणजे त्यांना अनुसरणं. आणि असं करणं म्हणजे धरिता साधूची संगती. साधू, सद्गुरू, संत स्वरूप स्थितीमध्ये आहेत म्हणून आपण त्यांचं अनुकरण करू नये. पण ते ज्या मार्गानं जाऊन त्या स्थितीपर्यंत पोहोचले त्या मार्गानं जात राहावं. त्या मार्गानं जाणं म्हणजेच साधूची संगत धरणं. मग तसं केलं की आपोआपच स्वरूपस्थिती प्राप्त होते हे समर्थ सांगत आहेत. ती स्वरूपस्थिती बाहेरून कुठून आणावी लागत नाही. जर हा अभ्यास न करता केवळ साधूंच्या संगतीत साधू होण्याचा प्रयत्न केला तर जो साधू बनतो तो भोंदू साधू असतो, ढोंगी असतो. ते केवळ दंभाचरण असतं. तो खरा संत नव्हे, खरा सिद्ध नव्हे. खऱ्या सिद्धाच्या अंगी जी लक्षणं समर्थ सांगत आहेत ती परावर्तित होत असतात. म्हणून ती लक्षणं अंगावरती घालणं म्हणजे सिद्धत्व येणं नव्हे. सिद्धत्व येण्यासाठी स्वरूप स्थिती बाणावी लागते आणि ती बाणली की लक्षणं आपोआप अंगामध्ये प्रगट होतात. असा हा विषय आहे. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. हे आणखी स्पष्ट करून समर्थांनी पुढे सांगितलं की अशा पद्धतीनं सिद्ध लक्षणं अंगामध्ये बाणतील म्हणजेच स्वरूपस्थिती प्राप्त होईल. पण कशानं? निरूपण श्रवण केलं तर. संतांच्या सहवासामध्ये राहून अखंड त्यांच्याकडून श्रवण घडलं तर. तुकाराम महाराज जे म्हणतात ना, सोडू नये कीर्तन पुराण श्रवण, मनन निधिध्यासन साक्षात्कार.
हा क्रम त्रिकाला बाधित आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्रमाला सोडून परमार्थ प्राप्ती होतच नाही. श्रवणानं सुरुवात आहे आणि श्रवणाच्या सातत्यामध्ये साधनेचं मर्म लपलेलं आहे. हे निरूपण श्रवण साधकानं कदापि सोडू नये. अनेक बाबतींमध्ये ते आपल्याला रस्त्यावरती ठेवतं. आपली साधना पुन्हा जोमानं करू लागतो आपण. आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्याची वेळोवेळी उत्तरं मिळत जातात. निरूपणाची, संत सहवासातल्या श्रवणाची जर कास सोडली तर ती उत्तरं मिळायचं बंद होतं. मग मनुष्य उत्तरांचा तर शोध करत असतो. मग श्रवण तर थांबलेलं आहे, संत सहवास खंडित झालेला आहे. अशा वेळी साधक ती उत्तरं आपापल्या बुद्धीनुसार शोधायला लागतो, आपापल्या तर्कानुसार तपासायला लागतो आणि तिथेच त्याची चूक होते. आपली बुद्धी शुद्ध असत नाही आणि त्यामुळं उत्तरही शुद्ध येत नाही आणि मग साधक मार्गावरून भरकटतो. हे असं घडू नये म्हणून निरूपण कायम सुरू ठेवावं. श्रवणापासून कधीही बाजूला जाऊ नये. कायमचा सहवास, कायमचं श्रवण आणि अर्थातच श्रवण झाल्यानंतर त्याचं चिंतन, मनन हेही कायम सुरू ठेवलं आणि बरोबरीनं सद्गुरुपदिष्ट साधना सुरू ठेवली की यथावकाश स्वरूपस्थिती बाणतेच बाणते आणि मग लक्षणेही अंगी येतात. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती कशाने? तर निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. कोणत्याही परिस्थितीत अखंडत्वानं स्वरूपामध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे. अगदी काहीही घडो, हा अभ्यास सुटता कामा नये. आपण हे विसरता कामा नये की आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. पुढे समर्थ आणखी विस्तृतपणे हा विषय सांगत आहेत. तो भाग आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.